दिवसभरात आपण किती वेळा आरशासमोर जातो? कधी केस नीट करण्यासाठी, कधी टिकली लावण्यासाठी, तर कधी फक्त घाईघाईत स्वतःला पाहण्यासाठी. पण कधी तुम्ही त्या आरशातल्या स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याशी संवाद साधला आहे का? नमस्कार, 1% बेटर मॉम एव्हरीडेच्या आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी जाणते, एक आई म्हणून आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आरशात दिसणाऱ्या त्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला मात्र विसरून जातो. आज आपण शिकणार आहोत एक अशी साधी पण शक्तिशाली कृती जी तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मिरर कॉन्फिडन्स एक्झरसाइज. आई झाल्यावर आपण पूर्णपणे बदलतो, शरीराने, मनाने. कधीकधी आपल्याला वाटतं की आपलं सौंदर्य हरवले. आपण स्वतःमध्ये फक्त उणिवा शोधू लागतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आरशात बघून स्वतःला कॉन्फिडन्स देऊ शकला नाहीत, तर जगासमोर कसं उभं राहणार? आरसा हा आपला शत्रू नाही, तर तो आपला सर्वात मोठा पाठीराखा आहे. आता तुम्ही म्हणाल, मिरर कॉन्फिडन्स एक्झरसाइज कशी करायची? पहिली स्टेप म्हणजे 5 मिनिटं शांतता. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा. आरशासमोर शांतपणे उभे राहा, घाई करू नका. दुसरी स्टेप म्हणजे डोळ्यात डोळे घाला. स्वतःच्या डोळ्यात बघा. जिथे तुम्हाला एक आई दिसेल, एक पत्नी दिसेल आणि त्याही पलीकडे एक स्त्री दिसेल जिची स्वतःची स्वप्न आहेत. तिसरी स्टेप म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. आरशात बघून स्वतःला या 2 गोष्टी मोठ्याने सांगा. मी आज जो प्रयत्न केला त्यासाठी मला माझा अभिमान आहे. मी दररोज 1% अधिक सक्षम आणि आनंदी होत आहे. जेव्हा तुम्ही आरशातल्या स्वतःला प्रेम देता, तेव्हा तुमची चिडचिड कमी होते. तुमच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो, कारण एक हॅप्पी मॉमच एक हॅप्पी होम घडवू शकते. ह्यामुळे तुम्हाला जाणीव होते की तुम्ही जशा आहात तशाच परिपूर्ण आहात. आरशातील आत्मविश्वासाचा सराव अधिक प्रभावी करण्यासाठी काही सविस्तर आणि व्यावहारिक टिप्स आहेत, ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात सहज अंमलात आणता येतील. पहिलं म्हणजे अफर्मेशन स्टिकर्सचा वापर करा. आपण आरशासमोर जातो तेव्हा अनेकदा आपलं लक्ष चेहऱ्यावरील डाग, वाढलेलं वजन, विस्कटलेले केस यांच्याकडे आधी जातं. हे टाळण्यासाठी आरशाच्या कोपऱ्यात छोट्या रंगीत चिठ्ठ्या लावा. मी समर्थ आहे, माझं हसू मौल्यवान आहे, आजचा दिवस माझा आहे. हे संदेश वाचल्यामुळे तुमच्या मेंदूला नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. चौथी स्टेप म्हणजे स्माईल करा. आता एक छोटासा पण पॉवरफुल स्टेप, स्माईल करा. हो, मला माहिती आहे तुम्ही म्हणाल मला हसूच येत नाही, पण इथेच सिक्रेट आहे. तुम्हाला हसू आल्यावर हसायचं नाही, तर आधी हसायचं आहे आणि मग मन बदलेल. हे फेक वाटेल, ऑकवर्ड वाटेल, पण सायन्स काय सांगतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचा ब्रेन सिग्नल्स देतो, एव्हरीथिंग इज ओके, यू आर हॅप्पी. आणि मग स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात, मूड इम्प्रूव्ह होतो, कॉन्फिडन्स नॅचरली वाढतो. आरशात बघा आणि हलकंसं हसा स्वतःवर, तुमच्या जर्नीवर. कारण तुम्ही परफेक्ट नसाल, पण तुम्ही प्रयत्न करताय आणि तो प्रयत्न सेलिब्रेट करायला हवा. आज फेक स्माईल होईल, पण उद्या ती रिअल होईल. 5वी स्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड ॲड करा. आता शेवटचा आणि सगळ्यात इमोशनल स्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपण आयुष्यात काय नाही आहे यावर जास्त फोकस करतो. माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे सपोर्ट नाही. पण आपण कधी स्वतःला धन्यवाद दिले का? मिररमध्ये स्वतःकडे बघा आणि हळू आवाजात बोला, थँक्यू. हो, स्वतःलाच. थँक्यू तू हार मानली नाहीस. थँक्यू तू रोज प्रयत्न करतेस. थँक्यू तू एक स्ट्रॉंग आई आहेस. कोणी ॲप्रिशिएट करत नसेल, कोणी नोटीस करत नसेल, कारण तुमच्या स्ट्रगलची खरी व्हॅल्यू फक्त तुम्हालाच माहिती आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? जे आहे त्यासाठी थँकफुल असणं, स्वतःला ॲक्सेप्ट करणं. आणि जेव्हा तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता, तुमचं मन निगेटिव्हिटीपासून पॉझिटिव्हिटीकडे शिफ्ट होतं. तुम्हाला स्वतःवर प्रेम वाटायला लागतं. सेल्फ डाऊट हळूहळू कमी होतो. आजपासून 7 दिवस मिरर कॉन्फिडन्स चॅलेंज घ्या. फक्त 5 मिनिटे. कमेंटमध्ये लिहा, आय ॲक्सेप्ट माय सेल्फ. लक्षात ठेवा, तुम्ही परफेक्ट नसाल, पण तुम्ही इनफ आहात.
तुमच्याकडे सुपर पॉवर आहे, पण ती तुम्ही ओळखत नाही. आजपासून आरशात बघताना फ्लॉज नाही, स्ट्रेंथ बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण आपण रोज फक्त 1% बेटर होणार आहोत.